नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदर्भातील सूचना आलेल्या आहेत. त्या संदर्भातला व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता. त्यामध्ये संपूर्ण बोर्डाने दिलेले परिपत्रक विचारात घेतलेलं होतं. फॉर्म केव्हा सुटणार, केव्हापासून सुरू होणार, लास्ट तारीख काय आहे, त्याची कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या आहेत, ते सर्व आपण डिटेल अभ्यासलेलं आहे. आज आपण बोर्ड परीक्षेचा प्रत्यक्षात तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे, ऑफलाईन फॉर्म तुम्ही भरणार आहात, ऑनलाईन शाळा भरणार आहे. पण ती ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुमचं सगळा संपूर्ण फॉर्म भरण्यासाठी जी माहिती लागते ती तुमच्याकडून एका फॉर्ममध्ये भरून घेतली जाईल आणि त्या फॉर्मवरची माहिती पाहून ऑनलाईन माहिती भरली जाणार आहे. तर तो ऑफलाईन जो तुमच्याकडं फॉर्म येणार आहे तो कसा असेल आणि त्यामध्ये कोणती माहिती भरायची आहे, तर त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे. हा मित्रांनो, अशा पद्धतीने फॉर्म मोठा आहे पण आपण त्याचे काही पार्ट असे कट करून ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. एक एक टप्प्याटप्प्याने आपण ते पार्ट भरत जाऊयात, म्हणजे संपूर्ण फॉर्म तुमचा भरून जाईल. सुरुवातीला फॉर्मच्या वरती हेडिंग तुम्हाला दिसेल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे, ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशन टू HSC एक्झामिनेशन फॉर फेब्रुवारी-मार्च/जुलै ऑगस्ट आणि 2000 दिलेलं आहे. पण साल कोणतं ते साल आपल्याला इथं समोर लिहायचं असतं. आता तुम्ही फेब्रुवारी-मार्चची परीक्षा देणार आहे म्हणून जुलै-ऑगस्टवरती काट मारायची आणि त्याच्या बाजूला जे 20 लिहिलेलं आहे ते वर्ष आहे आपलं. 2025ची परीक्षा देणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2025मध्ये तुमची परीक्षा होणार आहे म्हणून इथं 25 लिहायचं आहे. त्यानंतर फॉर्मच्या डाव्या बाजूला तुमच्या डाव्या हाताला 1 2 3 4 5 असे नंबर दिसते बा. 6 नंबरपर्यंतची माहिती ह्या फॉर्ममध्ये मी घेतलेली आहे. तर पहिला नंबर जिथं दिसतोय त्यामध्ये 1A 1B 1C असे 3 उपघटक आहेत पहिल्या मुद्द्यामध्ये. तर त्यामध्ये 1A जो आहे तो इंडेक्स नंबर आहे. हा इंडेक्स नंबर शाळेला दिलेला असतो आणि तो तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही तो नंबर शाळा सांगेल तो इथं लिहायचा आहे. तो व्यवस्थित शाळेने सांगितल्यानंतर लिहायचा. त्यानंतर युडायस नंबर पण शाळेला असतो 1B मधला, तो पण शाळा तुम्हाला सांगेल, तो नंबर तुम्ही इथं ह्या चौकोनामध्ये लिहायचा. हे नंबर परफेक्ट असतात, एवढ्याच बॉक्समध्ये ते बसतात. त्यामुळे खात्री करून घ्या की जर एखादा नंबर कमी जास्त होत असेल तर तुमचा काहीतरी नंबर चुकलेला आहे. नंबर व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर AC स्टुडंट सरल ID आहे. हा 1C असणारा स्टुडंट सरल ID जो आहे तो तुम्ही 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला जर काढलेला असेल तर त्या दाखल्यावरती तुम्हाला हा सरल ID दिला जातो. जर एखाद्या विद्यार्थ्याला माहितीच नसेल तर त्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांना, वर्ग शिक्षक जे असतील त्यांना विचारावं, कारण वर्ग शिक्षकांकडे हे सरळ ID संपूर्ण वर्गाचे असतात. ते तुम्हाला सांगतील किंवा तुम्ही तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून पाहून लिहू शकता. तो नंबर देखील अतिशय महत्त्वाचा आहे. तो ह्या लाईनमध्ये, ह्या चौकोनांमध्ये परफेक्ट बसतो. इथेही नंबर व्यवस्थित लिहिणं फार महत्त्वाचा भाग आहे स्टुडंट सरल ID. कारण आपण जे पत्र बोर्डाचं पाहिलं तर तिथं मेन्शन केले सरल ID नंबरवरून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरले जाणार आहेत. म्हणजे हा नंबर टाकला की शिक्षकांना तुमचा फॉर्म ओपन करता येणार आहे. जर तुमचा नंबर चुकला तर तुमचा फॉर्म ओपन नाही होणार. त्यामुळे फार महत्त्वाचा नंबर आहे, चूक होता कामा नये. व्यवस्थित पाहून लिहा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही फॉर्म भरताना. या नंबरवरतीच फॉर्म ओपन होतात. नंबर चुकला तुमचा ओपन होत नाही ऑनलाईनला, लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर आहे 2A ॲप्लिकेशन सरल नंबर. हा देखील तुमची शाळा किंवा तुमचे जे शिक्षक फॉर्म भरून घेत आहेत ते तुम्हाला सांगतील की कोणता नंबर टाकायचा. हा नंबर प्रत्येक विद्यार्थ्याचा सारखा नसतो, वेगवेगळे नंबर येतील. शाळा जशी सांगेल तसे त्या ठिकाणी नंबर लिहायचा. त्यानंतर B आहे सेंटर नंबर. सेंटर नंबर देखील शाळेतून दिला जाईल. जिथं तुमचं सेंटर आहे परीक्षेचं त्या सेंटरला एक नंबर असतो, तो नंबर इथे लिहायचा असतो. तर तो शाळेने सांगितल्यानंतर तुम्ही इथे लिहा. नंतर आहे 3A लास्ट नेम. त्याला आपण सरनेम म्हणतो, म्हणजे आपलं आडनाव आहे. तर विद्यार्थ्याने आपलं आडनाव ह्या ठिकाणी अशा पद्धतीने लिहायचं. स्मॉल लेटरमध्ये लिहू, कॅपिटल लेटरमध्ये लिहू, असे प्रश्न मनामध्ये येत असतील ते कॅपिटल लेटरमध्ये लिहा. माझं असं मत आहे की तुम्ही प्रथम हा फॉर्म पेन्सिलने भरावा. पेन्सिलने सगळ्या माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपली खात्री पडली की हे सगळी माहिती व्यवस्थित आहे तर त्यानंतर पेनाने त्याच्यावरती माहिती लिहायची, म्हणजे अजिबात फॉर्मवरती चूक होत नाही.
त्यानंतर 3B कॅन्डिडेट नेम, म्हणजे तुमचं नाव येईल खालच्या लाईनमध्ये. आता खूप सगळे कॉलम आहेत म्हणून तुम्ही एकासमोर एक पूर्ण नाव लिहायचं नाही. पहिल्या ओळीमध्ये आडनाव आहे तुमचं, नंतर तुमचं नाव आहे. 3C मिडल नेम फादर नेम आहे, इथं तुमच्या वडिलांचं नाव येतं. त्यानंतर मदर नेम आहे, आईचं नाव येतं खाली. अशा प्रकारे आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, हे 4 घटक लिहिण्यासाठी 3A 3B 3C आणि 3Dचे घटक आहेत. चौथ्या याच्यामध्ये रेसिडेंटल ॲड्रेस आहे, म्हणजे काय, तुमचा राहण्याचा पत्ता, तो ह्या ठिकाणी लिहायचा. आता इथं ॲड्रेस जर मोठा असेल तर तुमचा ह्या एक लाईनमध्ये कंप्लीट होणार नाही. मग त्यासाठी काय करायचं आहे, त्याच्या खाली पिनकोडसाठी हे बॉक्स दिलेत ना आपल्याला, त्याच्यासमोर लेफ्ट साईडला जागा आहे, तर तिथं तुम्हाला माहिती लिहिता येईल आणि नंतर पिनकोड जो असेल तो पिनकोड लिहायचा. बरेचसे विद्यार्थी काय करतील, इकडं कॅन्डिडेट फोटो दिसतोय ना, इकडं त्या लाईनमध्ये पूर्ण अजून पुढं लिहित जातात. तर ॲड्रेस हा फोटोच्या खाली आणि सही करण्याची जी जागा आहे त्याच्यामध्ये इकडं लिहायचा नाही. काही ॲड्रेस बाकी असेल तर तो इकडं लिहा, खाली अजून एक ओळ आहे आपल्याला त्याच्यासाठी, तिथं तुम्ही लिहू शकता. 5 नंबरला आहे मोबाईल नंबर. मोबाईल नंबर जो तुमचा चालू मोबाईल नंबर आहे, कंटिन्यू वापरला जाणारा मोबाईल नंबर आहे, ज्याच्यावरती काही जर सूचना द्यायची वेळ आली तर ती सूचना देता यावी अशा प्रकारचा मोबाईल नंबर असावा. तो पालकांचा दिला तरी चालेल. तुमच्याजवळ परमनंट नंबर नसेल तर तुम्ही पालकांचे नंबर द्या, वडिलांचे नंबर द्या, की जिथं कॉल करून तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. त्यानंतर 6 डेट ऑफ बर्थ आहे, तुमची जन्मतारीख लिहायची आहे. जन्मतारीख लिहिताना DDMMYY अशा पद्धतीने इथं तुम्हाला थोडंसं ब्लरमध्ये दिसत असेल. त्याचा अर्थ आहे की डेटसाठी तुम्ही 2 कॉलम वापरायचे सुरुवातीला. जे जर विद्यार्थ्याची जन्मतारीख 7 असेल तर त्याने पहिल्या कॉलममध्ये 7 लिहू नये, 07 अशा पद्धतीने डेटसाठी 2 कॉलम वापरायचे. नंतर मंथ आहे, महिने आहेत. महिने देखील आपल्याकडं 9 महिने हे सिंगल डिजिटमध्ये होतील जानेवारीपासूनचे. तर त्या महिन्यांची माहिती लिहिताना देखील 0 वापरून लिहायचे. म्हणजे आता 04 जर 4थ्या महिन्यामध्ये जन्म झाला असेल एप्रिलमध्ये, तर तो विद्यार्थी त्याची जन्मतारीख कशी लिहिल, 07/04, म्हणजे 7/4 त्याची जरी जन्मतारीख असली तरी तो 0 वापरून जन्मतारीख लिहायची. जन्माचं वर्ष जे आहे ते डायरेक्ट तुम्हाला 4 कॉलम आहेत तिथे बसणार आहे ते, पण तारखेमध्ये थोडा व्यवस्थित लिहायचं आहे. नंतर आधार नंबर आहे, पहा आधार नंबर 12 अंकी असतो, तर त्याचे 4-4चे ग्रुप असतात, तर ते इथं आपल्याला दिलेले आहे. 4-4चे ग्रुप समोर तुम्हाला दिसतील, तिथं तुम्हाला ते आधार नंबर लिहायचे. म्हणजे तुमचा 7 मुद्द्यांचं काम कंप्लीट झालं. आता ह्याच पेजवरती शेवटी तुम्हाला हे सगळा फॉर्म मला एकत्र तुम्हाला दाखवता येत नाही, कारण माहिती इथं लिहायची भरायची ती तुम्हाला दिसणार नाही, म्हणून मी हे पेज मोठं केलं आहे, त्याचा अर्धाच पार्ट आपला आला. नंतर हे सगळा फॉर्म भरून झाल्यावरती तुम्हाला कॅन्डिडेटचा फोटो म्हणून इथं उजव्या बाजूला चौकोन दिसतोय, इथं फोटो चिटकवायचा असतो. तर व्यवस्थित फोटो त्या चौकोनामध्ये चिटकवायचा आहे. फार मोठे फोटो घेऊ नका. ID कार्ड साईजचे फोटो मागा फोटोवाल्याकडं, म्हणजे ते फोटो तुम्हाला त्या साईजमध्ये देतील, ते इथं बसतील, नसतील तर थोडा कट करून तिथं बसवा. त्याच्या खाली कॅन्डिडेट सिग्नेचर आहे, तर इथं तुम्हाला व्यवस्थित सिग्नेचर करायची आहे, कारण ही सिग्नेचर तुमची स्कॅन केली जाते, नंतर फोटो स्कॅन केला जातो आणि त्याच्या आधारे तुम्हाला हॉल तिकीट येतं, त्याच्यावर सिग्नेचर असतात आणि त्या सिग्नेचरप्रमाणे तुम्हाला प्रत्येक पेपरला सिग्नेचर करायचे. तर बरेचसे विद्यार्थ्यांनी सिग्नेचर करताना इथं काहीतरी परफेक्ट तुमची सिग्नेचर नसल्याने तुम्ही इथं कशी तरी सिग्नेचर करून देतात आणि परीक्षेच्या वेळेस विसरून जातात की आपण फॉर्ममध्ये कशी सिग्नेचर केली. ही सिग्नेचर मी आधी केलेली बोर्डाकडे गेलेली असते. जेव्हा चेकिंग येते, काही प्रॉब्लेम झाला, काही बोर्डाची स्क्वॉड आलं, त्यांनी चेकिंग केलं आणि तोच विद्यार्थी आहे का म्हणून तुम्हाला जर विचारलं तर त्यावेळेस तुमची सिग्नेचर चेक होते. मग प्रत्येक पेपरला तुमच्याकडून सिग्नेचर घेऊन ती वरती पाठवली जाते, तर मॅच केलं जातं तोच विद्यार्थी परीक्षेला बसलेला आहे की नाही त्यासाठी. सिग्नेचर व्यवस्थित करा, कुठंतरी लिहून ठेवा की आपण अशी सिग्नेचर केली, बोर्डाला ही सिग्नेचर करायची. आणि ही सिग्नेचर करताना ह्या बॉक्सच्या कुठल्याही पार्टला ती टच होणार नाही अशा पद्धतीने सिग्नेचर करायची, म्हणजे ती स्कॅन व्यवस्थित होईल. यानंतर पहा 7 मुद्दे आपले कंप्लीट झाले होते. त्याच फॉर्मवरती पुढं
8 ते 14 हे मुद्दे देखील आहेत. आता 8वा मुद्दा जो पाहिला तो स्ट्रीमचा आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या शाखेचे विद्यार्थी आहात. सायन्सचे आहात, आर्ट्सचे आहात, कॉमर्सचे, व्होकेशनलचे आहेत की टेक्नॉलॉजी सायन्स हा एक 5वा घटक आहे त्याचे आहात. तर आर्ट्सचा विद्यार्थी असेल तर तो त्याच 8 नंबरच्या शेवटच्या लाईनमध्ये पहा चौकोन आहे. तिथे तुम्हाला आता नंबर लिहायचे आहेत. कारण उजव्या बाजूला सगळे चौकोन दिसत आहेत ना तुम्हाला. तिथं याच्यातला जो ऑप्शन तुमचा लागू होत असेल त्याचा नंबर लिहायचा आहे. 8मध्ये स्ट्रीम आहेत. 8चा विद्यार्थी असेल तर तो 2 नंबर लिहीन. कॉमर्सचा असेल तर 3 नंबर लिहिणार आहेत. सायन्सचा 1 नंबर लिहिणार आहे. 9 नंबरला जेंडर आहे. जेंडर 3 प्रकारचे आहेत इथं. एक मेल आहे, फिमेल आहे आणि ट्रान्सजेंडर आहे. तर इथं मुलांनी 1 नंबर लिहायचा, मुलगी असेल तर 2 नंबर लिहिणार आहे. 10 नंबरला मायनॉरिटी रिलिजन दिलेले आहेत. मायनॉरिटी कोणकोणते आहेत ते इथं आहेत. तुम्हाला माहीत नसेल तरी विचारण्याची कोणाला गरज नाही. तुम्ही मुस्लिम असाल तर 1 तुमचं येईल. ख्रिश्चन असाल तर 2 नंबर तुम्ही मायनॉरिटीचा लिहायचा. बुद्धिस्ट असेल तुमच्या याच्यावरती रिलिजनमध्ये दाखल्यावरती रिलिजन आहे तिथं, त्या रिलिजनच्या समोर जर तुमच्या याच्यापैकी काही असेल मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन जे असेल त्याचा नंबर लिहायचा. नसेल तर मग 0 लिहा, नॉन मायनॉरिटी म्हणून. 11 नंबरला कॅटेगरी आहे. कॅटेगरीमध्ये सगळ्या कॅटेगरी आपल्याला दिलेल्या आहेत. पण इथं कॅटेगरीला काय केलं आहे 0 वापरून नंबर दिलेले पहा. 01 SC, 02 ST, 03 VJA, 04 NTB. तर मग तुम्ही तुमची कास्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये येते हे तुम्हाला माहिती असतं. OBC आहात, ओपन आहात, SBC, WS, SC, ST, NT तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये आहात. तर जो तुमची कॅटेगरी असेल कास्टची तर त्या कॅटेगरीचा नंबर लिहायचा. सपोज ओपनचा विद्यार्थी असेल तर तो ओपनचा विद्यार्थी इथं 09 लिहील. त्यानंतर 12 दिव्यांग. अपंग आहात का? अपंगाचं तुमच्याकडं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट असेल तरच आपण त्याला हँडिकॅप म्हणणार आहोत. हँडिकॅप असेल तर 0 ते 22 प्रकार दिलेले आहेत हँडिकॅपचे. ते रेफर करायला सांगितले पाहिजे. नंतर बॉटम खाली शेवटी दिलेलं आहे एक पेज त्याचं. ते नंतर तुम्हाला सांगितलं जाईल. हँडिकॅपच्या मुलांनी शिक्षकांना भेटून विचारावं की ह्या 22 पैकी तुमचा नंबर कोणता असेल. हे सर्टिफिकेटवरून तुम्हाला इथं शोधायचं आहे. नसेल तुम्ही हँडिकॅपमध्ये तर 00 लिहून टाकायचं. त्यानंतर 13 नंबरला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तुम्ही उत्तर लिहिण्याची एक भाषा विचारली जाते तशी तुम्हाला इन्स्ट्रक्शन सूचनांची माहिती जी तुम्हाला येणं अपेक्षित आहे ती कोणत्या मीडियममध्ये येणं गरजेचं आहे. मला वाटतं आपल्याकडं मराठी मीडियमचीच शाळा आहेत तर मराठी मीडियम ह्या ठिकाणी 2 म्हणून निवडायचं आहे. त्यानंतर 14 नंबर पहा टाईप ऑफ कॅन्डिडेट. आता हे कॅन्डिडेटचे टाईप जे आहेत त्यामध्ये ABCDE असे एवढे टाईप आहेत. त्या प्रत्येक टाईपमध्ये तुम्ही कुठं बसतात त्याचा नंबर शेवटी बॉक्समध्ये लिहायचा आहे. ए हा जर पाहिला तुम्ही तर तो आहे फ्रेश किंवा रिपीटर. 2च ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही प्रथमच 12वीची परीक्षा देत असाल किंवा याच्या आधी तुम्ही एकदा परीक्षा दिलेल्या आहेत. मग त्या परीक्षेत तुम्ही फेल झाला असाल, ॲबसेंट असाल, काही असू द्या. तुम्ही आधी परीक्षा दिलेली तर तो रिपीटर म्हणून तुम्ही काउंट होतो एकदा दिलेली असेल तर. आणि दिलेलीच नाही अजून एकदा पण असा विद्यार्थी फ्रेश असतो. तुम्ही जर प्रथमच देत असाल तर फ्रेश म्हणून 1 नंबर लिहा, अदरवाईज 2 नंबर लिहायचा. त्यानंतर B आहे रेग्युलर आहात, प्रायव्हेट आहात, आयसोलेटेड आहात की क्लास इम्प्रूव्हमेंट करणारे आहात. आता रेग्युलर म्हणजे रिपीटर विद्यार्थी जे आहेत ते परत कॉलेजला ॲडमिशन घेऊन पुन्हा सर्व विषय देऊ शकतात. तर असा जर एखादा विद्यार्थी रिपीटर होता तो पुन्हा रेग्युलर बसला तर त्याने रेग्युलरचा फॉर्म भरणार म्हणून इथं 1 निवडायचं. पण जर फ्रेश असाल तर फ्रेश सगळे विद्यार्थी रेग्युलरच बसलेले असतील. काही विद्यार्थी आहेत की ते प्रायव्हेट आहेत म्हणजे 17 नंबरचा फॉर्म भरला असेल तर त्यांनी B मधला 2 निवडायचा प्रायव्हेटचा. आयसोलेटेड काही ठराविक विषयच त्यांना द्यायचे आहेत. म्हणजे आता रिपीटर विद्यार्थ्यांचा एकच इंग्रजी विषय गेला आहे मग तो त्याने 3 नंबर ह्या ठिकाणी निवडायचा. आयसोलेटेड म्हणजे ठराविक काहीच विषय निवडले. आणि चौथा एक प्रकार असतो क्लास इम्प्रूव्हमेंट.
क्लास इम्प्रूव्हमेंट म्हणजे मी परीक्षेला बसलात, सर्व विषय पास झालात, परंतु मार्क कमी पडलेत, म्हणून तुम्ही म्हटले की मी परत एकदा मला परीक्षा द्यायची आहे. पास असूनही 12वी बोर्डाला पण मार्क कमी पडलेत, मी परत बसलो तर मला चांगले मार्क मिळतील असा विचार करून जर तुम्ही परीक्षा देणार असाल तर त्याला क्लास इम्प्रूव्हमेंट म्हटलं जातं. आणि त्या परीक्षा द्यायला आपल्याला 2च चान्स असतात. आपण पहिल्यांदा देतो त्यावेळेस कमी मार्क पडले म्हणून तुम्ही म्हटलं की मला परत बसायचे, असे तुम्हाला 2 चान्स असतात. त्या 2 येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्ही ते क्लास इम्प्रूव्ह करू शकता. त्यापैकी तुम्ही कुठल्या गटात येतात? सी आहे एक्झामटेड, नॉन एक्झामटेड. एक्झामटेड म्हणजे तुम्ही काही विषय ऑलरेडी सोडवलेले आहेत, म्हणजे तुमचे रिपीटर मुलांच्या संदर्भात आहे ते. तुम्ही काही विषय आधी दिलेले आहेत ते त्याच्यामध्ये पास आहात, ते विषय तुम्हाला परत द्यायचे नाही. मग असे किती विषय आहेत की ते तुम्हाला द्यायचे नाहीत, ते एक्झामटेड. आणि रेग्युलर जे मुलं बसतात ते ऑलरेडी नॉन एक्झामटेडमध्ये येतात. तुम्ही परीक्षा दिलेल्या आहेत, तुम्ही कोणत्याही विषयामध्ये तुम्हाला सूट नाही. याचा अर्थ आहे किती विषयांमध्ये सूट तुम्हाला घ्यायची आहे. जे विषय पास असतील, आता 6 विषय आपण देतो, रिपीटर विद्यार्थी जर 4 विषयांमध्ये पास झाला तर एक्झामटेडच्या समोर तो 1 लिहिणार आहे. किती नंबर आहे एक्झामटेडचे ते नंतर सांगितले जातील, पण इथं तुम्हाला मेन्शन काय करायला लागेल, एक्झामटेड. मला 4 विषय पास आहे, मला ते द्यायचे नाही आहेत, म्हणून तुम्ही एक्झामटेड म्हणून ऑप्शन 1 निवडायचा. पण रेग्युलर जे मुलं आत्ता 12वीचा फॉर्म भरतात त्यांनी 2 नंबर निवडायचा, कारण ते एकही विषय सोडू शकत नाही. डीमध्ये आहे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहात तुम्ही, बायफोकलचे आहात, IT चे आहात का? तर ह्या तिघांमध्ये नसाल तर तुम्ही येतात जनरलमध्ये 4 नंबरच्या याच्यामध्ये. नंतर ई आहे वेदर फॉरेनर, तुम्ही फॉरेनर आहात का? नसेल तर इथं 2 नंबर तुम्हाला निवडावं लागेल, कारण तुम्ही फॉरेनर नाही. तर अशा प्रकारे हा 14 पर्यंतचे मुद्दे आपण क्लिअर केले. त्यानंतर त्याच पेजवरती 15 हा एक महत्त्वाचा मुद्दा दिसतो आपल्याला, ज्याच्यामध्ये कोणते विषय आपल्याला परीक्षेला द्यायचे त्याचा पार्ट आहे. तर इथं बरेचसे खूप डाटा आहे, समजायला थोडंसं मला एकाच वेळी अवघड जाईल, म्हणून मी एक पार्ट त्याचा डार्क केलेला आहे. आता हा हायलाईट केला आहे असं म्हणेल मी. हा हायलाईट केलेला पार्ट फक्त रिपीटर विद्यार्थ्यांसाठी भरला जातो. आणि याच्यात काय भरलं जातं, एक्झामटेड सब्जेक्टची माहिती. म्हणजे तुम्ही याच्या आधी आपण म्हटलं ना एक्झामटेड आहात का? एक्झामटेड म्हणजे तुम्ही आधी परीक्षा दिली आणि त्याच्यातले तुम्ही काही विषय पास आहात. पास असलेल्या सब्जेक्टला एक्झामटेड सब्जेक्ट म्हणायचं. आणि ते कोणते विषय आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पास आहे, त्या सब्जेक्टची माहिती इथं आपल्याला समोर लिहायची असते. त्यासाठी जर रेग्युलर मुलं असतील तर त्यांना हा पार्ट वापरायचाच नाही, त्यांनी इथं काहीच नाही करायचं. उरलेल्या भागामध्ये त्यांना माहिती भरायची. आता तुम्ही ज्या विषयांच्या परीक्षा देणार आहेत त्यांची माहिती ह्या उरलेल्या भागामध्ये आहे पहा. सब्जेक्ट लिहिणार आहोत पहा. त्यानंतर त्याच्यासमोर ह्या ठिकाणी आपल्याला सब्जेक्टचा कोड नंबर लिहायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी त्या सब्जेक्टची लँग्वेज, उत्तराची आपली भाषा, लँग्वेज ऑफ ॲन्सर, कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही ॲन्सर लिहिणार आहे त्याचा कोड वापरायचा आहे. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन आहे. पहिला इंग्रजी विषय आहे, इंग्रजीचं आपण उत्तर इंग्रजीतच लिहिणार आहे, म्हणून त्याचा लँग्वेज कोड 1 आहे. बाकीची माहिती तिथं दिलेली आहे. 2 नंबरला विषय आहे आपला मराठी, ते विषयाच्या कॉलममध्ये मी मराठी लिहिलं आहे. कोड नंबर मराठीचं किती आहे, 02 आहे. तर ऑलरेडी मी कोड नंबरवरती पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लागलं तर मी त्याची लिंक देईल, तो पाहून तुम्ही नंबर पाहू शकता तुमच्या सर्व विषयात. त्यानंतर आहे लँग्वेज ऑफ ॲन्सर, मराठीचे उत्तर तुम्ही कोणत्या भाषेत लिहिणार आहेत, मराठीतच लिहिणार आहेत, म्हणून तिथं 2 कोड नंबर घेतलेला आहे. तिसरा विषय मी आता आर्ट्सचे विषय घेतो आहे, सायन्सचे वेगळे येतील, कॉमर्सचे वेगळे येतील, MCVCचे वेगळे येतील. आर्ट्समध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने हिस्ट्री घेतला असेल तर मी हिस्ट्री घेईल. हिस्ट्रीचा कोड नंबर आहे 38, तर तो 38 अशा पद्धतीने लिहायचा आणि उत्तराची भाषा मराठी आहे म्हणून 2 असं समोर येतील. आता ही सगळी माहिती तुम्हाला शिक्षक सांगतीलच, तुमच्या विषयांची माहिती. मी इथं 6 विषय घेऊन दाखवतो की कशा पद्धतीने तुमची माहिती लिहिली जाईल. पॉलिटिकल सायन्स असेल तर त्याचा कोड नंबर 42 आहे. मराठीतून देणार असाल तर 2, इंग्रजीतून देणार असेल इंग्लिश मिडियमचे तर 1 नंबर इथं येतील त्याच्यानंतर. इकॉनॉमिक्स
इकॉनॉमिक्सचा कोड नंबर आहे 49 आणि उत्तर तुम्ही मराठीत लिहिणार असेल तर 2, इंग्रजीत लिहिणार असेल तर 1. त्यानंतर आहे कोऑपरेशन, सहकार, त्याचा कोड नंबर आहे 53, उत्तर लिहिणारे मराठीतून 2. असे पहा, इंग्रजी, मराठी, हिस्ट्री, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, कोऑपरेशन 6 विषय विद्यार्थ्यांचे झाले. तर 6 विषयांचे सर्व माहिती या ठिकाणी कंप्लीट झाली. त्यानंतर 2 विषय हे पुन्हा कंपल्सरी आहेत. एक आहे फिजिकल एज्युकेशन PT आणि एन्व्हायरमेंट एज्युकेशन EVS. तर फिजिकल एज्युकेशनचा कोड नंबर आहे 30. त्याची ही परीक्षा असते, तर ती आपण मराठीतून देणार आहेत म्हणून 2 कोड नंबर लिहिला. एन्व्हायरमेंटचा पण प्रोजेक्ट असतात, ते प्रोजेक्ट आपण मराठीतूनच लिहिणार म्हणून त्याच्यासमोर 2 लिहिले. एवढ्या विषयांची परीक्षा आपण देणार आहे, त्यांची माहिती इथे तुम्हाला अशा प्रकारे लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली ब्लॅक लाईनमध्ये व्हाईटमध्ये नोट दिली, प्लीज राईट 9 इन केस ऑफ एक्झाम्शन इन कॉलम लँग्वेज ऑफ आन्सर कोड अँड प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन इन कॉलम अंडर एक्झाम्प्टेड सब्जेक्ट इन्फॉर्मेशन. आता ते काय म्हणत आहेत की रिपीटर विद्यार्थी जेव्हा परीक्षा देतील ना, तर त्या विद्यार्थ्याने त्याचे संपूर्ण विषय इथं लिहायचे, त्याचे कोड नंबर पण लिहायचे. पण त्याच्यातून जेवढे विषय पास होते ना, त्या 5 विषयांच्या समोर लँग्वेज ऑफ आन्सरचे जो कॉलम आहे, तिथं आपण 1 2 2 2 2 2 असे अंक लिहिले. तिथं जे विषय तुम्ही ऑलरेडी पास झालात पूर्वी, तर तिथं आता ॲन्सरचं लँग्वेज ऑफ आन्सर 2 लिहायची नाही, तिथं 9 लिहा. 9 लिहिलं की त्यांना कळेल की हा विषय विद्यार्थी देणार नाही. आणि त्याच्यासमोर, अगदी त्याच्यासमोर म्हणजे आता हिस्ट्रीचा विषय जर सुटलेला असेल एखाद्या रिपीटर विद्यार्थ्याचा, तर त्याच्यासमोर 38 कोड नंबर लिहिला, लँग्वेज नंबर आपण 2 लिहिला, तर त्याच लाईनमध्ये त्याची संपूर्ण माहिती भरत जायची पुढं. म्हणजे सीट नंबर त्याचा त्या परीक्षेत किती होता, तो त्याच लाईनमध्ये पुढं सीट नंबरच्या कॉलममध्ये लिहायचा. फेब्रुवारी जुलैला पास झालात का तुम्ही, तर ते फेब्रुवारी काही जुलैला पास झालात त्याच्यावरती गोल करायचं. त्यानंतर पुढं इयर, कोणत्या इयरमध्ये पास झाला तो इयर लिहायचं आणि पुढं किती मार्क पडले होते ते लिहायचं. म्हणजे त्या विषयाची माहिती अगदी सुरुवातीच्या नंबरपासून तर शेवटपर्यंत त्या एकाच लाईनमध्ये येईल. तुम्ही 4 विषय पास असाल तर खाली त्या ब्लॅकमध्ये हायलाईट केलेले नोट आहे, त्याच्या खाली इथं चौकोन दिसते पहा आपल्याला शेवटी. त्या चौकोनामध्ये किती विषयांना तुम्ही एक्झाम्प्टेड आहात, म्हणजे किती विषय तुमचे सुटलेले आहेत, तर ते त्या विद्यार्थ्याने इथं लिहायचे. पण रेग्युलर विद्यार्थी असेल तर त्यांचा एकही विषय सुटलेले नाही, ते सगळेच विषय देणार आहे म्हणून त्यांनी 0 लिहायचा. रिपीटर विद्यार्थ्यांचे जेवढे 5 विषय आहेत तेवढा नंबर इथं लिहायचा. त्यानंतर नेक्स्ट पलीकडच्या पेजवरती आपण पाठीमागच्या बाजूने जातो आहे, म्हणजे एक पेजवरची माहिती तुमची भरून झाली. तर दुसऱ्या बाजूने गेलो तर पुन्हा महाराष्ट्र स्टेटचं तुम्हाला वरती हेडिंग दिसेल. 17 नंबरला टोटल नंबर ऑफ एक्झाम्प्टेड क्लेम, जो 16 नंबर आहे ना, त्याचा जो चौकोन आहे तो पलीकडच्या पानावर शेवटी आपण 0 केला ना, तो तिथं होता, तो इथं यायला पाहिजे नव्हता, पण प्रिंटिंगमध्ये ते प्रॉब्लेम आहे. चौकोन तिकडे गेला आहे आणि हेडिंग इकडे आले. 17 नंबरला आहे एनरोलमेंट सर्टिफिकेट नंबर प्रायव्हेट कॅन्डिडेट. आता प्रायव्हेट कॅन्डिडेटला एक एनरोलमेंट सर्टिफिकेट मिळतं आणि तेव्हाच त्यांना परीक्षा देता येते. तर 17 नंबरवाल्याने त्या सर्टिफिकेटवरून त्यांची माहिती इथं लिहायची, इयर आणि तो नंबर काय भेटला आहे तुम्हाला तो. 18 नंबरला आहे प्रिवियस एक्झामिनेशन पासिंग डिटेल. याच्यामध्ये तुम्हाला SSC परीक्षेची म्हणजे 10वीच्या परीक्षेची आणि 11वीच्या परीक्षेची माहिती द्यायची. कारण एखादा विद्यार्थी 10वी आणि 11वी पास जर असेल तरच त्याला 12वीची परीक्षा देता येते. 10वी आणि 11वी पास असेल तरच. मग तुम्ही पास आहात की नाही ते इथं तुम्हाला ते द्यायचं आहे पहा. SSC 10वी परीक्षा तुम्ही सुटला त्यावेळेचा तुमचा सीट नंबर, मार्चमध्ये सुटल्यात की जुलैमध्ये, मार्चमध्ये सुटल्यात तर मार्चचा समोर एक गोल दिला आहे, तो रंगवायचा आहे, तुम्ही हायलाईट करायचा. त्यानंतर इयर कोणतं होतं त्यावेळेस, 2022ला सुटलं असेल तर 22 इयर येईल. नेम ऑफ बोर्ड, बोर्ड कोणतं होतं, पुणे बोर्ड होतं, कारण आपल्याकडं 6-7 बोर्ड आहेत. औरंगाबाद बोर्ड आहे, कोकण विभाग आहे, ते विभागाला पण बोर्ड म्हणतो, पुणे विभाग आहे. तर ते अशा कोणत्या बोर्डातून तुम्ही ती परीक्षा दिली होती, पुणेवाले पुणे लिहितील, औरंगाबादवाले औरंगाबाद असेल,
सगळे कोल्हापूर असेल, बाकी सगळे विदर्भातले, नागपूर असेल, तर ते पाहून घ्या. तुमच्या 10वीच्या मार्कलिस्टवरती वर विभाग दिलेला आहे. पुणे विभाग, मग ज्या विभागातला असेल तो विभागाचं तुम्हाला लिहायचं. त्यानंतर 11वीची माहिती लिहिताना रोल नंबर लिहायचा जो काय असेल. पास केव्हा झालात? 11वीला आता काही रिपीटरची परीक्षा होत नाही. तुम्ही झाला पास तर मार्चमध्येच होऊन जाता. जुलै वगैरे परीक्षा नसते. त्याचं वर्ष लिहायचं आणि तुमच्या ज्युनियर कॉलेजचं शॉर्टमध्ये नाव लिहायचं. शॉर्टकटमध्ये ते बसवायचे या ठिकाणी. त्यानंतर 19 नंबर पहा. लास्ट एक्झाम शीट नंबर फॉर रिपीटर ओनली, कंसात म्हटलेलेच आहे. रिपीटर विद्यार्थ्यांसाठीचे हा 19 नंबर आहे. आपण रिपीटर नसेल तर इथं काहीच तुम्हाला लिहायचं नाही, डॅश करून टाकायचं. त्यानंतर 20 आहे. एदर SSC एक्झामिनेशन पास फ्रॉम महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या स्टेट बोर्डातूनच 10वीची परीक्षा पास झाला आहे की दुसऱ्या CBSE बोर्डातून, इंटरनॅशनल बोर्डातून पास झाला आहे. महाराष्ट्र याच्यातून झाला असेल तर येस म्हणा, नसेल झाला तर नो आहे त्याच्या खालचं गोल तुम्हाला रंगवावं लागेल. 21 नंबर आहे. वेदर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट इश्यू बाय डिव्हिजन बोर्ड. जर तुम्ही दुसऱ्या बोर्डातून आला असाल तर तुम्हाला एलिजिबिलिटी सर्टिफिकेट घ्यावं लागतं. जर तुम्ही महाराष्ट्र बोर्ड 10वीचं तुमचं मार्कलिस्ट जे आहे त्याच्यावरती महाराष्ट्र राज्य असं वरती हेडिंग असेल तर ते तुम्हाला हे 21वा मुद्दा तुम्हाला लागू नये. ज्यांनी CBSE वगैरे बोर्डाची 10वीची परीक्षा दिली असेल आणि ते आता 12वीला स्टेट बोर्डाकडे आले तर मात्र तुम्हाला इथं माहिती भरावी लागते. येस म्हणावं लागेल, त्या सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागेल. महाराष्ट्र बोर्डातून जे पास झाले त्यांना वरती येस म्हणायचं आणि खाली नो म्हणायचं आहे. त्यानंतर डिटेल ऑफ रेम्बर्समेंट ऑफ फी टू स्टुडंट. म्हणजे आता इथं जर काही कारणाने बोर्डाला तुमची फी रिटर्न करायची असेल, जी आता फॉर्म भरण्यासाठी फी घेतली जाईल ती, तर ती फी रिटर्न जी केली जाणार आहे ती फी रिटर्न करण्यासाठी तुमच्याकडून अकाउंट डिटेल मागितलं जातं. तर त्याच्यामध्ये ABCD असे 4 पॉईंट आहेत 22 नंबरच्या कॉलममध्ये. एमध्ये आहे रेव्हेन्यू सर्कल आणि व्हिलेजचं नाव. मग तुम्ही घरी तुमच्या पालकांना विचारून घ्या रेव्हेन्यू सर्कल तुमचं कोणतं आहे. ते रेव्हेन्यू सर्कल पुढं लिहायचं आणि त्याच्यानंतर व्हिलेज तुमचं गावाचं नाव लिहायचं. नंतर पहा B, अकाउंट नंबर ऑफ स्टुडंट किंवा पॅरेंट. जर तुमच्याकडं अकाउंट नंबर असेल नॅशनलाइज बँकेचं तर तुमचा नंबर लिहायचा अकाउंटचा. नसेल तर पॅरेंट वडिलांचा पालकांचा कोणाचाही चालेल. त्यानंतर C आहे IFSC कोड. IFSC कोड तुमच्या त्या पासबुक जो आहे तुमचं त्याच्यावरती दिलेला असतो, तो व्यवस्थित पाहून लिहायचा. नाहीतर जर अकाउंट नंबर किंवा IFSC कोड चुकला तर तुमचे पैसे रिटर्न येत नाही. ज्या मुलांचे प्रॉब्लेम होतात पैसे रिटर्न नाही येण्याचे त्याला हे कारण असतं. D मध्ये आहे अकाउंट होल्डर. तुम्ही अकाउंट कोणाचं दिले. जर तुमचं विद्यार्थ्याचं स्वतःचं असेल तर 1 नंबरचा ओन अकाउंट म्हणून 1च्या पाठीमागचा गोल तुम्हाला हायलाईट करायचा. जर तुमचं अकाउंट नसेल, तुम्ही वडिलांचं दिलं तर 2 नंबरचा, आईचं दिलं तर 3 नंबरचा आणि यांच्या व्यतिरिक्त कोणाचंही दिलं असेल पॅरेंट म्हणून तर 3 नंबर तुम्हाला. आता इथं डबल 3 नंबर झालेले आहेत. प्रिंटिंग मिस्टेक आहे, पण इथं 4 नंबर गृहीत धरून तिथे 4 नंबर लिहावा. ठीक आहे. त्यानंतर 23 नंबरला एक तुम्हाला डिक्लेरेशन करायचे, अंडरटेकिंग लिहून द्यायचं आहे की ही सगळी माहिती आम्ही जी वरती सांगितली ती अगदी बरोबर आहे आणि ती सगळी माहिती आम्ही आमच्या मनाने लिहून देत आहोत. कारण हे तुमचे फक्त लिहून दिलेली माहिती आहे. नंतर याच्यावरून ऑनलाईन फॉर्म भरणार आहेत तर ही माहिती तुम्ही दिलेली आहे त्याच्यावरून माहिती भरली म्हणून तुमच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेतलं जातं. त्याच्यावरती एक भाग होता की तुम्ही कोणकोणती सर्टिफिकेट जोडली पाहिजेत. म्हणजे 10वीचं मार्कलिस्ट लागेल कारण तुम्ही 10वी पास झाला की नाही. 11वीचं मार्कलिस्ट लागेल. रिपीटर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट लागतील. बाहेरच्या बोर्डाकडून आले असेल तर त्याचं सर्टिफिकेट असेल. आधार नंबरचं झेरॉक्स असेल. त्यानंतर बँकचं पासबुकची झेरॉक्स असेल. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पाठीमागे या फॉर्मला जोडायचे आहे. तर त्यांची एक डिटेलमध्ये आहे, मी ती कट केली, डायरेक्ट खालचा बार घेतलेला आहे. आता पहा इथं अंडरटेकिंगमध्ये तुम्हाला इंग्रजीमधली अंडरटेकिंग भरून दिलं तरी चालेल, तेच मराठीमध्ये बाजूला दिलेले कोणत्याही एका साईडचं तुम्ही भरायला घेतलं तरी चालेल.
कोणती परीक्षा देत आहेत, समजा फेब्रुवारीची देत आहेत तर जुलैला काट मारून आपल्याला तिथं 2025 करायचं. त्यानंतर पुन्हा खाली शेवटी सेकंड लास्ट लाईनमध्ये फेब्रुवारी मार्च उल्लेख दिसतो आपल्याला, तिथे जुलै ऑगस्टला काट मारायची, पुन्हा 2025 लिहायचं. आणि नंतर प्लेस आहे तिथं तुमच्या ठिकाण जे काय असेल त्याचं नाव लिहा, दिनांक लिहा, ज्या दिवशी फॉर्म भरला जाईल तो. परीक्षा 2025ला होणार आहे, पण फॉर्म आत्ता भरताय तुम्ही 2024मध्ये, म्हणून आत्ताचा दिनांक तिथे लिहायचा. सिग्नेचर तुमची सही करायची, जी आत्ता फोटोच्या खाली तुम्ही सही केली होती. अशा प्रकारे तुमची माहिती कंप्लीट झालेली आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला मराठीतली भरायची असेल तर मराठीतली माहिती देखील तो विद्यार्थी सेम अशा पद्धतीने भरू शकेल. इथे तुमचा फॉर्म कंप्लीट होईल. याच्या खाली हेडमास्टरचं डिटेल आहेत, त्या शाळेकडून काही माहिती कन्फर्म केली जाते, तर ती आपल्याला लिहायची नाही. इथपर्यंत आपल्याला विद्यार्थ्याला काम करायचं आहे. ही संपूर्ण माहिती इथं आपण कंप्लीट केलेली आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला फॉर्म संदर्भात एवढी सगळी माहिती सांगूनही जर काही प्रश्न मनामध्ये असतील, काही समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारा, आपण त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. आणि या वर्षीच्या जे बोर्डाचे फॉर्म आहे ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपण न चुकता अचूक पद्धतीने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकून भरूयात आणि बोर्ड परीक्षेची तयारी करूयात. बोर्ड परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना माझ्याकडून आणि चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा.